आपल्याला काय काय करायचं ते तुम्ही ठरवा. तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल आम्हाला सांगा, आपण पण राबवू. पण मात्र एक गट्टाबद्दल आपल्याला समोर जायचं आहे. पण या वेळेला मात्र एंट्री करायची आहे, एवढं लक्षात घ्या सर्वांनी. एंट्री मारायची आहे सिस्टम मध्ये. जब तक नहीं जाएंगे तब तक अपना काम नहीं होगा. आणि मग एक सांगा की तुमचे लोक लायकीचे नाही आहे का? तुमचे भाऊ तुमचे पोरं जे काही आहे ते लायकीचे नाही आहे का? बाकीच्या काँग्रेस आणि बीजेपीचे लोक लायकीचे नगरसेवक बनतात का? म्हणजे तुमच्या लेकरामध्ये लायकी नाही आहे का? एवढं तुम्हाला डिसाईड करायचं आहे. या वेळेला काही हो, तुम्ही विवेक जागवा, शांतपणे बिलकुल जे आहे विवेक जागवा आणि विचार करा की आम्ही जरी गटतट जरी असेल पण कुठल्या योग्य कोण आहे हे तुम्हाला जाणावं लागेल. आणि विवेक जर जागवला तर कोण योग्य आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. आणि त्याला जे आहे कल त्याला द्यायचा आहे आणि एकाला चालवायचं आहे, एवढं लक्षात घ्या. विनोद भाऊ बोलले की एकत्र करण्याचा प्रयत्न, 100% एकत्र येत नाही हे लोक. किती प्रयत्न झाले, कोणी हे दुकानदारी सोडून कोणी एकत्र येणार नाही. एकाला कोणाला चालवायचं आहे. मग ते आपण बाजारात गेल्यानंतर अनेक दुकानं राहते, पण आपल्याला काय घ्यायचं आहे हे ठरवून घेतो आपण आणि तेच घेतो. जरी 17 दुकानं सजलेले असेल पण जे घ्यायचं तेच घेतो. म्हणून ही आपल्या भविष्याची पण लढाई आहे. तुमच्या शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्या तरी कोणी काँग्रेसवाले बोंबलले नाही आणि बोंबलणार नाही. आणि बीजेपीने तर बंदच पाडल्या. प्रायव्हेटीकरण हे सर्व विषय लक्षात घ्या. दिवस यायला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात घ्या. यासाठी या वेळेला ज्या ताकदीनं आपण ज्या लागलो पाहिजे, एक संघ व्हा, समाजाने एक व्हा. जर हे कोणी एकत्र नाही येत तर समाज एक व्हा. आणि आपल्याला जे आहे एकाकडे कोणाला जायचं आहे एवढा निश्चय करा आणि तो प्रवाह चालू द्या, तो हवा चालू द्या, तो प्रचार सुरू करा आणि आपला नगरसेवक आले पाहिजे निवडून, एवढा निश्चय करा. त्यानंतर मी जे आमंत्रित करतो कुशल भाऊ मेश्राम वानखेडे साहेबांना कमी शब्दामध्ये आपले जे आहे शब्द व्यक्त करावे. वेळ कमी आहे.